येवला आत्मा मलिक माऊलींच्या दर्शनाची ओढ आणि चैत्र महोत्सवाचा उत्साह घेऊन मालेगाव तालुक्यातील दाभाडी पिंपळगाव येथून निघालेली पायी दिंडी आज सकाळी येवला शहरातील भोई गल्ली येथे उत्साहात दाखल झाली। येथे काही काळ विसावा घेतल्यानंतर आता ही दिंडी आपल्या पुढील मुक्कामासाठी आणि दर्शनासाठी चैतन्यपूर कोकमठाण तालुका कोपरगावकडे रवाना झाली आहे। भक्तीचा महासोहळा चैत्र महोत्सवाच्या निमित्तानं आयोजित या पायी दिंडीत सुमारे 100च्या आसपास गुरु बंधू भगिनी ताई आणि भाविक सहभागी झाले आहेत। आत्मा मलिकच्या जयघोषानं येवला शहर दुमदुमून गेलं होतं। येवला येथील भाविकांनी दिंडीचं जंगी स्वागत केलं। पुढील प्रवास चैतन्यपूर कोकमठाण येवला येथील विसावा पूर्ण करून आणि प्रसाद घेऊन ही दिंडी आता सद्गुरू आत्मा मलिक माऊलींच्या दर्शनासाठी आणि आशीर्वादासाठी कोकमठाण येथील चैतन्यपुरी कोकमठाणकडे मार्गस्थ झाली आहे। येथे होणाऱ्या चैत्र महोत्सवात सहभागी होण्यासाठी सर्व भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे। आत्मा मालिक आम्ही मालेगाव पंचक्रोशीतील दाभाडी पिंपळगाव येथून चैत्र उत्सव निमित्त पायी दिंडी सोहळा आयोजित 7 वर्षापासून आमचा पायी दिंडी सोहळा चालू आहे। तरी आम्ही 3 दिवसात आम्ही आश्रमला पोचतो, कोकमठाण आश्रमला पोचतो। सद्गुरूंची कृपा आमच्यावर अशीच बरसत राहो हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना आहे। चैत्र उत्सवाच्या कार्यक्रमानिमित्त चैत्र पौर्णिमा उत्सव निमित्त आम्ही सगळं गुरुबंधू जात असतो। येवला तपोभूमीमध्ये आमचं पहिल्यांदा स्वागत झालेलं आहे।